मुंबईत काल सुरू झालेल्या 2 दिवसीय ब्रिक्स वेव्स बाजार उपक्रमाची आज सांगता झाली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ NFDC मार्फत आयोजित केलेल्या या उपक्रमात शासकीय प्रतिनिधी, उद्योग क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्ती, निर्माते, गुंतवणूकदार, ब्रॉडकास्टर्स, OTT मंच, तंत्रज्ञान कंपन्या, स्टार्टअप, सांस्कृतिक संस्था अशा सर्वांना एका व्यासपीठावर येण्याची संधी मिळाली. ब्रिक्स देश आणि इतर भागीदार देशांमध्ये सर्जनशील सहयोगाची संभाव्यता बाजार उपक्रमानं समोर आणली, असं NFDCचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदुम यांनी सांगितलं. वेव्समार्फत झालेल्या भागीदारींच्या माध्यमातून सर्जनशील क्षेत्राची जागतिक अर्थव्यवस्था मजबूत होईल, असं ते पुढे म्हणाले. विविध आंतरराष्ट्रीय घोषणा या कार्यक्रमात झाल्या. त्यामध्ये NFDC आणि ब्राझीलच्या रिओ फिल्म यांच्यातील सहयोगाबाबत इरादापत्र, प्रस्तावित ग्लोबल साऊथ फिल्म फेस्टिवल 2027, भारताच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीज, रशिया आणि चेक रिपब्लिक यांच्यासोबत सहनिर्माण, भारतात AI फर्स्ट निर्मिती स्टुडिओ आणि ब्रिक्सच्या मुक्त निर्मात्यांच्या आघाडीचं अनावरण यासह चित्रपट, गेमिंग आणि डिजिटल मजकूर या संदर्भातील विविध सामंजस्य करारांचा समावेश आहे. ब्रिक्स वेव्स